दिल्लीमध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित राहतील। सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होईल। सत्ता स्थापनेसंदर्भात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। काँग्रेसची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणार आहे। बैठकीला नवनिर्वाचित आमदार उपस्थित राहतील। बैठकीमध्ये रमेश चेन्नीथल्ला, नाना पटोले मार्गदर्शन करणार आहेत। वक्फ बोर्डासंदर्भात आज जेपीसीची बैठक होणार आहे। जेपीसीच्या स्थापनेच्या वेळी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार समितीला उद्यापर्यंत अहवाल सादर करायचा आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आज आत्मक्लेश उपोषण करणार आहेत। राज्यघटना आणि लोकशाहीच्या थट्टेच्या निषेधार्थ ते महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश उपोषण करणार आहेत। 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे चर्चांना वेळ लागतोय अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। तर लवकरच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्र बसून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये शपथविधी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री पदासंदर्भात मुनगंटीवारांनी मोठं विधान केलंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे, तसंच सीएम पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो असंही मुनगंटीवार म्हणाले। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय विद्युत रोषणाईनं उजळून निघालं। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। आपला हा निर्णय दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळवला असल्याचं शिंदेंनी सांगितलं। त्यामुळे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा राहिलेला नाही। भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आहे। यावर फडणवीसांना प्रश्न विचारला असता महायुतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत। आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील, त्याचप्रमाणे सर्व निर्णय होतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं भाजपनं स्वागत केलंय। एकनाथ शिंदेंनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। त्यांनी महायुती भक्कम करण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंचा आभारी असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंवर दबाव असल्यामुळे मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। तसंच भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात, त्यामुळे तसंही काही होऊ शकतं असंही पटोलेंनी म्हटलंय। महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरलेला आहे। महायुतीच्या नव्या सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदं राहतील अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली आहे। आज महायुतीच्या नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे। या बैठकीमध्ये नव्या सरकारच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल असंही अजित पवार म्हणाले। महायुती सरकार स्थापनेपूर्वी मंत्रिपदावरून दावेदारी सुरू असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। दरम्यान मंत्रिपदासह पालकमंत्री पदावरूनही तिढा असल्याचं कळतं। अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवलं तर स्वागत करू, मात्र भाजप सहजासहजी त्यांना मुख्यमंत्री बनवणार नाही। रोहित पवार यांनी हे विधान केलंय। तर कोणीही फुकटचा सल्ला देऊ नये, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। आतापर्यंत हे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, त्यामुळे हे शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघेही पालकमंत्री पदावरून अडून बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मराठा महासंघानं देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केलाय। फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी भूमिका मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी घेतलेली आहे। झी 24 तासकडे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचं नेतृत्व करतात अशी माहितीही दहातोंडे यांनी दिली आहे। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी कुणालाही मुख्यमंत्री केलं तरी आमचा पाठिंबा असेल असं शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिलेली आहे। सोबतच मला मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास करणार असल्याचं लंघेंनी म्हटलंय। शिवसेना पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनातील कार्यालयात थेट भेट घेतली आहे। यावेळी आगामी काळात एकत्रितपणे काम करण्याच्या सूचनाही अमित शहांनी शिवसेनेच्या खासदारांना दिलेल्या आहे। आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही अमित शहा यांनी दिल्या आहेत।
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री अशा आशयाचा बॅनर इथे लागलेला आहे। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की हा शपथ घेण्याआधीचा मजकूरही या बॅनरवर झळकलेला पाहायला मिळतोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर युद्ध सुरू आहे। शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी यांचे भावी पालकमंत्री असे बॅनर झळकलेले आहेत, तर डॉक्टर विजयकुमार गावित आणि भाजपला डिवचण्यासाठी हे बॅनर्स लावल्याची सध्या चर्चा रंगली आहे। भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी राम सातपुते यांनी केलेली आहे। या संदर्भात सोलापूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनीही प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवले। पुण्यातील आंबेगावात एका बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय। आंबेगाव विधान मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटलांचा निसटता विजय त्यांना मिळवता आला। यावरून एक जागरूक नागरिकानं साहेब आता गाव पुढारी बदला असा मजकूर टाकत बॅनरबाजी केली आहे। लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले खासदार आज शपथ घेण्याची शक्यता आहे। वायनाडच्या खासदार म्हणून प्रियंका गांधी निवडून आलेले आहेत, तर नांदेडच्या खासदारपदी रवींद्र चव्हाण हे निवडून गेलेले आहेत। या दोघांचंही लोकसभा सदस्य म्हणून ते आज शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। आमचं काय होतंय याची चिंता करू नये, राम नाम जपावं आणि सिल्व्हर ओकवर जावं असा राऊतांना त्यांनी टोला लगावलाय। ईव्हीएम विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टानं उत्तर दिलेलं आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे। विरोधकांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। मुंबईमध्ये वाढत्या प्रदूषणावर पालिकेनं कडक कारवाईचा इशारा दिलाय। मुंबईतील 5,000हून अधिक बांधकाम व्यावसायिकांना इशारा देण्यात आलेला आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल। आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे, तर नाशिक, नगर, पुण्यामध्ये थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली जाते। उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांचं तापमान 10 अंश सेल्सिअसवर गेलेलं आहे, तर मुंबईचा पाराही 17 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। मुंबईत वातावरण बदलामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्यामुळे आजार बळावलेत। याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांसह ज्येष्ठांच्या आरोग्यावर होताना पाहायला मिळतोय। यामुळे मनपासह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे। डोंबिवलीमधल्या जांभूळमधील एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद असेल। जलशुद्धीकरण केंद्र आणि 12वे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या 24 तास पाणीपुरवठा बंद असेल।